अकोले तालुक्यातील पहिल्या श्री बेकर्स अँड फूड्स या अत्याधुनिक बेकरीचं उद्घाटन आज चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सुगाव बुद्रुक फाट्यावर करण्यात आलंय। पतित पावन संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवचरित्रकार प्राध्यापक S.Z. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी न्यायाधीश देशमुख, अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन अशोक देशमुख, जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन भाऊ पाटील नवले, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकरराव देशमुख, पुणे बाजार समितीचे माजी प्रशासक बीजे देशमुख, हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख, अगस्ती कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाश मालुंजकर, सुगावच्या सरपंच डॉक्टर अनुप्रीता शिंदे, उपसरपंच महेश देशमुख, अगस्ती कारखान्याचे विद्यमान संचालक संदीप शेटे, माजी संचालक गुलाब शेवाळे, बाळासाहेब ताजने, माणिकराव देशमुख, नानासाहेब देशमुख, सयाजी देशमुख तसेच विकास वागचौरे, सुनील देशमुख, राजेंद्र भांगरे, प्रकाश देशमुख, संजय जाधव, उद्योजक निलेश देशमुख, शांताराम कोकणे, उल्हास देशमुख, डॉक्टर विराज शिंदे, सतीश देशमुख, वाशेरे गावचे पोलीस पाटील सतीश वागचौरे, संभाजी राजे देशमुख, अरविंद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते। श्री बेकर्सच्या माध्यमातून विविध प्रकारचे बेकरी उत्पादन घेतले जाणार असून अकोले तालुक्यातील ही पहिली अत्याधुनिक आणि हायजीन असणारी बेकरी आहे। अशा या आगळ्या वेगळ्या उद्योगाचे बेकरीचे उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी उपस्थित मान्यवरांचे सुभाष देशमुख, संजय देशमुख, निलेश देशमुख, प्रथमेश देशमुख, तुषार देशमुख यांच्यासह देशमुख परिवारानं स्वागत केलंय। आज दिनांक न्यूज मराठीसाठी सुगावहून श्रीनिवास रेणुकादाससह कॅमेरामन आकाश भालेराव। योगायोगाने अशोकराव राममाळावर त्या दिवशी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख रामनवमीच्या दिवशी जेव्हा उंच खडकवर राममाळ्यावर इथून त्यांचं तुमच्याकडे येणं झालं, त्या दिवशी आम्ही त्यांना विनंती केली। त्यांनी इथं अतिशय भेट देऊन आपल्याकडे त्यांचं प्रस्थान झालं आणि त्यानंतर अतिशय चांगल्या अशा या शुभ कार्याला गुलाबराव बाळासाहेब पुढे, प्रकाशराव या पुढे, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि आपल्या सर्वांचे अतिशय लाडके असे माझे गुरु आदरणीय S.Z. देशमुख सर यांच्या शुभ हस्ते आणि आमचे लाडके पुतणे हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा अतिशय छान असा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आपण दोघं उपस्थित आहातच, त्याचबरोबर या देशमुख कुटुंबावर प्रेम करणारे आदरणीय जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन, संस्थापक चेअरमन भाऊ पाटील नवले, आदरणीय निवृत्त प्रशासकीय सेवेतील लासून अधिकारी प्रशासक बीजे देशमुख साहेब, अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव अण्णा, त्याचबरोबर सयाजीराव देशमुख, भाऊदाजी पाटील प्रतिष्ठानचे सर्वा बाळासाहेब नानासाहेब देशमुख, या गावच्या सरपंच डॉक्टर अनुप्रीता शिंदे, त्याचबरोबर संदीपराव शेटे, नुकतंच ज्यांचं आता आगमन झालं आहे ते अगस्ती कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाशराव मालुंजकर, संचालक गुलाबराव शेवाळे, संचालक बाळासाहेबजी ताजने, आमच्या सर्व कुटुंबाचे उपस्थित सर्व नातेवाईक,
निलेश, तुषार, प्रथमेश यांचे सर्व मित्रपरिवार, सर्व आदरणीय ग्रामस्थ, अरविंदराव देशमुख, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व आमचे आदरणीय, यांचं मी श्री बेकर्स अँड फूड्स यांचे मालक सुभाषराव आणि संजयराव यांच्या वतीनं मी प्रथमतः स्वागत करतो आणि असंच प्रेम, असेच आपली आमच्याबरोबर असलेली वर पासलेली माया कायम असू द्या आणि ह्या श्री बेकर्स हे जे प्रॉडक्टसाठी हे कारखाना टाकलेलं आहे यांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त असू द्यात. त्याचबरोबर माझ्याकडं चुकून एक नाव विसरून गेलो, ते माझे जावई आणि आदरणीय सुभाषराव आणि संजयरावांचे मामा SP देशमुख सरही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो. स्वागतपर माझे 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर आता पाहुणे आले ते तिघ यांचा सत्कार होईल, तो त्यांनी स्वीकारावाशी विनंती करतो. प्रकाशराव मालुंजकर साहेब. आज आपण एका नवीन फर्मच्या उद्घाटनासाठी उपस्थित झालेलो आहोत. त्याच्या उद्घाटनासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक SD देशमुख सर, दीपक महाराज देशमुख, न्यायाधीश असलेले देशमुख यांचे चिरंजीव, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सयाजीराव असतील, भाऊ पाटील गवले असतील, अण्णा असतील आणि सर्वच मान्यवर, सर्वांची नावं घेत मी वेळ घालवत नाही आहे, थोडासा उशीर झाला आहे. बरीच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. खरं म्हणजे आमचे भाचे सुभाषराव, संजयराव हे शेतीमध्ये अतिशय प्रचंड असं उत्पादन करणारी आणि शेती व्यवसायाला, दूध व्यवसायाला वाहून घेणारी अशी हे दोन्हीही भाचे. आणि त्या भाच्यांनी आता आपण कुठेतरी वेगळ्या पद्धतीने गेलं पाहिजे अशा प्रकारचा विचार करून आमच्या पुढच्या पिढीला ह्या नवीन व्यवसायामध्ये त्यांनी टाकलंय, याबद्दल मला अतिशय त्यांचा अभिमान वाटतो, गर्व वाटतो. कारण काही काळ असा होता की काही लोकांची धंदे व्यवसायामध्ये मक्तेदारी होती आणि ती मक्तेदारी मोडून काढायला माणसं नव्हती. कारण शेती व्यवसायामधल्या माणसांना तशा प्रकारचा पैसा नव्हता आणि त्यामुळे माणसं त्या व्यवसायामध्ये जाऊ शकत नव्हती, दृष्टी नव्हती, शिकलेली मुलं नव्हती. आणि म्हणून हा आपला एक विशिष्ट समाज जो आहे हा धंद्या व्यवसायापासून खूप मागे राहिलेला होता. आणि आज आपण बाजारपेठेमध्ये पाहिलं तर आपल्या माणसांचं प्रचंड अशा प्रकारचं मनोबल तयार झालं आहे, व्यवसाय चालू झालेले आहेत आणि अतिशय नेकीनं, प्रतिष्ठेनं चांगले व्यवसाय ते लोक करत आहेत. प्रथमेशनं हा व्यवसाय सुरू करायला घेतला आहे, याचा निश्चितच मला अभिमान आहे. प्रथमेश उच्च शिक्षित आहे. नुसतं उच्च शिक्षित असून चालत नाही, तर त्याचबरोबर त्या व्यवसायामधलं ज्ञान हे माणसाने अगोदर अवगत केलं पाहिजे, त्याची माहिती करून घेतली पाहिजे. स्वतः त्यासाठी काय लागणार आहे, काय करावं हे स्वतःला समजलं पाहिजे. आणि ते तसं केल्याशिवाय आपण कोणत्याही व्यवसायामध्ये तू करतोय म्हणून मी करेल, माझ्याकडे पैसा आहे, अशाने व्यवसाय चालत नाही. व्यवसाय ही एक अतिशय कठीण अशी अवस्था आहे आणि आजच्या कालावधीमध्ये तर प्रचंड अशा प्रकारची स्पर्धा या व्यवसायामध्ये वाढलेली आहे. तुमच्याजवळ सचोटी किती आहे,
तुमच्याजवळ आत्मविश्वास किती आहे, तुमच्याजवळ कौशल्य किती आहे, तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय किती प्रामाणिकपणाने करू शकता, याला अतिशय महत्त्व आहे. आणि ते जर तुमच्याजवळ नसेल, तुमच्याजवळ तुमच्या व्यवसायातली गुणवत्ता नसेल, तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कधीही पुढे जाऊ शकणार नाही. व्यवसायामधली बरीच काही तत्व आहेत. तुमच्या तोंडामध्ये साखर असली पाहिजे, तुमच्या डोक्यावरती बर्फ असला पाहिजे, समोरचा येणारा माणूस हा माझ्या दुकानामध्ये परत कसा येईल हे मी पाहिलं पाहिजे, त्याची अडचण काय ते समजून घेतली पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारे कितीही पैसा आला, कसाही पैसा आला, तर उन्मत्त होता कामा नये. मी कोणीतरी झालोय, माझ्याकडे काहीतरी आलंय, अशा प्रकारची भावना ज्या वेळेला माणसांमध्ये निर्माण होते, त्यावेळेला ती माणसं त्या व्यवसायामधून पूर्णपणे बाद झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुम्ही कितीही मोठे व्हा, कसेही मोठे व्हा, तुमचे पाय हे जमिनीवर असले पाहिजे. तुमच्या व्यवसायाशी तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे, निष्ठेने तो केला पाहिजे. हा बेकरीचा व्यवसाय वाटतो तेवढा सोपा व्यवसाय नाही आहे. याच्यामध्ये गुणवत्ता टिकवायची आहे. थोडंसं जरी इकडे तिकडे झालं, तुमचा केलेला पदार्थ जर चांगला तयार झाला नाही, लोकांच्या गुणवत्तेला जर तो आला नाही, तर तो तुम्हाला कोणी स्वीकारणार नाही. आणि मग तो जर तुम्हाला स्वीकारावा असं वाटत असेल, तर तुम्ही त्याची गुणवत्ता पाळली पाहिजे. अतिशय अवघड व्यवसाय आहे. या फूडमध्ये प्रचंड अशा प्रकारच्या गोष्टी, घटना ह्या घडत असतात. आणि म्हणून अतिशय शांत डोक्यानं हा व्यवसाय करण्याची गरज आहे. दुसरी एक गोष्ट यात फार महत्त्वाची अशी आहे की आपण प्रत्येक व्यवसायामध्ये जात असताना आपण व्यवसाय सुरू करतो, उत्पादन सुरू करतो, पण केलेलं उत्पादन जे आहे त्या उत्पादनाचं जर मार्केटिंग झालं नाही, त्याची जर व्यावसायिकता झाली नाही, लोकांपर्यंत आपण जर जाऊन पोहोचू शकलो नाही, तर आपण आपल्या व्यवसायामध्ये कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. आणि म्हणून प्रत्येक व्यवसायामध्ये मार्केटिंग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. गुणवत्ता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती गुणवत्ता, ते मार्केटिंग हे प्रथमेश आणि त्याचं सगळं कुटुंबीय नक्कीच चालवेल अशा प्रकारची मला खात्री वाटते. आमच्या देशमुख कुटुंबियाच्या, रंगोळीच्या देशमुख कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांना या उद्योग व्यवसायासाठी शुभेच्छा देतो. हा व्यवसाय खूप खूप वाढव. हा नुसता तालुक्यापुरता राहू नये, तर तो शेजारच्या तालुक्यामध्ये आणखीन काही ठिकाणी आपलं मार्केटिंग वाढल्याशिवाय हा व्यवसाय चालणार नाही. आज घरोघर जागोजागी सगळे धंदे व्यवसाय छोटे मोठे सुरू झालेले आहेत. माझा माल गुणवत्ता कशी असेल आणि त्याचबरोबर त्याची किंमत कशी कमी असेल असं पाहिल्याशिवाय हा व्यवसाय होणार नाही. आणि तशा पद्धतीचं काम ते केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची मला अपेक्षा आहे. त्यांना या व्यवसायासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बेकर्स अँड फूड्स या नवीन दालनाच्या या शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे गुरुवर्य जर देशमुख सर, दीपक महाराज, सयाजीराव, जज देशमुख साहेब, अशोकराव आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर 25-30 वर्षापूर्वी आपण सगळे शेती आणि फार तर दूध व्यवसाय करणारे मंडळी पिढ्यानपिढ्या शेतीचा व्यवसाय केल्यामुळं तेच काहीतरी उत्पन्नाचं साधन मानून आपण दुसरीकडे कुठं बघतच नव्हतो. परंतु गेल्या 25-30 वर्षाचा जर मागोवा आपल्या तालुक्याच्या संबंधाने घेतला आणि अकोल्याच्या बाजारपेठेकडे जर पाहिलं, तर परंपरागत व्यापार करणाऱ्यांच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्या शेतकरी मंडळींनी ती बाजारपेठ हातात घेतली आणि चांगल्या पद्धतीनं ती फुलवली, चांगल्या पद्धतीनं चालून दाखवली. मग तो कापडाचा व्यवसाय असू द्या, ऑटोमोबाईलचा व्यवसाय असू द्या, औषधाचा व्यवसाय असू द्या, कोणत्याही व्यवसायामध्ये आपल्या शेतकरीची भूमिका पिढ्यानपिढ्या बजावणाऱ्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने व्यापार करून आपण या क्षेत्रामध्ये काही मागं नाही अशा प्रकारचं चित्र उभं केलं आहे. आणि आपण सगळी देशमुख मंडळी जास्त इकडं सुगावची शेती आणि जरी अकोल्याच्या जवळ होती तरी फार उद्योग व्यवसायामध्ये आली नाही. परंतु आता ह्या आपल्या
तरुणांनी एकदा नवीन गेल्या 5-10 वर्षामध्ये आपण बघतोय वेगवेगळे व्यवसाय ते उभे करतायत आणि त्याच्यामध्ये यशस्वीरित्या ते चालून आपलं कर्तृत्व सिद्ध करतायत। आता देशमुख सरांनी सांगितलं धंदा कसा चालवायला पाहिजे, सचोटी काय गुणवत्ता, त्या बाकीच्या तपशिलामध्ये मी बोलणार नाही, पण मी एक बाब निश्चित सांगेल की एकदा आपण निर्णय घेतला, सर्वे करून घेतला, अभ्यास करून घेतला आणि तो व्यवसाय एकदा सुरू केला का तो चांगला चाललाच पाहिजे, याच्यासाठी जे जे करावं लागेल ते करणं आवश्यक आहे। ग्राहकाला आपल्याकडं कायम येण्यासाठीची जी भूमिका करावी लागेल ती भूमिका आपल्याला उद्योजकांनी, व्यापार व्यवसाय करणाऱ्यांनी जर मनाची खुणगाट बांधून केली का मी घेतलेला निर्णय, मी अंमलात आणलेला निर्णय आता तो अंमलबजावणी मी करणार आणि त्याच्यामध्ये यशस्वी होणार, ही खुणगाट एकदा का बांधली का त्याच्यातले सगळे बारकावे आपोआप तो समजून घेतो आणि त्या पद्धतीनं माणूस काम करतो। आज या सुगाव फाट्यावर आजूबाजूला जर आपण बघितलं कळसपासून तर आमच्या सगळ्या या भागातल्या लोकांचं एक केंद्रस्थान सुगाव फाटा दिसतंय सध्याच्या स्थितीमध्ये आणि इथं जर चांगल्या पद्धतीनं आता हा बेकरीचा व्यवसाय उभा राहिला आहे तर लोक शहरात जाऊन कुठंतरी गर्दीत जाऊन खरेदी करण्याच्या ऐवजी मोकळ्या मनाने इथं जागा आड्या लावायला जागा आहे, बाजूला न्यायला जागा आहे, शहरातले सगळे कामं संपल्यावर आपल्याला जाता येतंय, अशा प्रकारची स्थिती आहे, अशा प्रकारची जागा आहे, गुणवत्तेचा माल आहे। या तरुणांमध्ये काहीतरी नवं करण्याची आणि ते करून दाखवण्याची उमेद आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर निश्चितपणानं हा व्यवसाय ऊर्जित अवस्थेत येईल, चांगला भरभराटेला येईल आणि ही सगळे तरुण मंडळी याच्यामध्ये उभे राहतील असा आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। अगस्ती महाराजांच्या वास्तव्याने पुणित भूमीमध्ये सुगाव गावच्या आमचा लाडका प्रथमेश यांनी आज श्री ब्रेकर्स या फर्मतर्फे उद्योग व्यवसायामध्ये पदार्पण केलेले आहे। त्याच्या या उद्योजकतेला आमच्या सर्वांच्या तर्फे शुभेच्छा तर आहेतच, परंतु ह्या व्यवसायामार्फत त्यांनी आज श्री ब्रेकर्सचा फक्त श्री गणेशा करून थांबणं अपेक्षित नाही, तर ह्या श्री ब्रेकर्सचा वटवृक्ष संपूर्ण तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पसरवावा अशी आम्ही त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। आज या ठिकाणी सर्व मान्यवरांचं स्वागत करून आज या कार्यक्रमातर्फे श्री संजय दत्तात्रय देशमुख आणि श्री सुभाष दत्तात्रय देशमुख यांच्या कष्टाचं फळ आज या ठिकाणी दिसतंय असं वाटतं। त्यांनी केलेले संस्कार हे पुढच्या पिढीमध्ये आलेले आहेत आणि त्या पुढच्या पिढीचा आदर्श घेऊन मी अशी आशा व्यक्त करते की आमच्या गावातील सर्व तरुण मंडळी ह्या फर्मचा आदर्श घेऊन नवीन पद्धतीमध्ये व्यवसायामध्ये उतरतील, एकमेकांशी स्पर्धा निकोप पद्धतीने करतील आणि आपल्या गावचं नाव पुढे करतील। मी माझ्या शिंदे कुटुंबियांतर्फे, समस्त सुगाव ग्रामस्थांतर्फे, सुगाव ग्रामपंचायततर्फे आणि सर्व ग्रामस्थांतर्फे या फर्मला शुभेच्छा देते आणि त्याच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देऊन थांबते। शुभ हस्ते उद्घाटन झालं, ज्यांचा महाराष्ट्रभर डंका आहे असे आपल्या सर्वांचे आणि माझे मार्गदर्शक आदरणीय एजेड देशमुख सर, ज्यांच्या नावामुळं आपल्याला महाराष्ट्रभर अकोल्याला ओळख मिळाली असे दीपक महाराज देशमुख, आपल्या अकोले तालुक्याचं भूषण जे आत्ताच मावळ तालुक्यात बदलून आले ते आमचे संभाजीराजे देशमुख सर, SP देशमुख सर, अशोकराव देशमुख, आमचे संचालक साहेब, उपस्थित सर्वच मंडळी। खरं तर नव्या व्यवसायात पदार्पण करताना आपण काही गोष्टीचं जे पथ्य पाळायला पाहिजे त्या पथ्यामध्ये मी काही गोष्टी ह्या आमच्या युवक मंडळींना सांगणार आहे। खरं तर 1981 साली मी 45 वर्षापूर्वी मी अकोल्यात कापड व्यवसाय टाकला। फार थोड्या अशा काही गोष्टी आहेत की त्याच्या आपण पथ्य पाळले पाहिजे व्यावसायिकांना। सगळ्यात महत्त्वाचं व्यावसायिकांना माझ्या मित्रांना सांगेल, कारण त्यांचं ह्या मुलांचं वय आणि त्यावेळेचं माझं वय, आज त्यांचं वय ज्या वयात आहे त्याच वयात मी त्यावेळेस 45 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी व्यवसाय टाकला त्यावेळेस माझं 20 वर्ष 21व्या वर्षात मी पदार्पण केलेलं होतं। दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे व्यवसायात, एक ते तुमचा व्यावहारिकपणा आणि एक तुमचं चारित्र्य।
अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी जर जपल्या, कारण त्यांच्या ह्या मुलांच्या किंवा सुभाषच्या त्यांच्या वडिलापासून आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आमचे वडील आणि त्यांचे वडील फार चांगले, गोपीनाथ गुरुजी यांचे खूप चांगले कौटुंबिक संबंध होते आमची ह्या कुटुंबाशी. खरं तर कार्यक्रम किती वाजता याच्यापेक्षा मी या कार्यक्रमाला 9 वाजताच हजर आहे. त्याचं कारणही तेच आहे, कारण गेले 45 वर्ष या कुटुंबाचे माझे संबंध आहेत आणि या कुटुंबाने ह्या व्यवसायात पदार्पण केले. हा नवीन व्यवसाय आहे, इतर तुलनेत नवीन व्यवसाय आहे आणि त्यांनी काही कोणाची कॉपी केली नाही. तुम्ही कापड दुकान टाकले म्हणून आपण कापड दुकान टाकायचं, तुम्ही गॅरेज टाकले म्हणून आपण गॅरेज टाकले, असं त्यांनी केलं नाही. तर त्यांनी नवीन व्यवसायात पदार्पण केले. ज्या वेळेस आपल्याला पाव बटर ही म्हणायची सुद्धा आपल्यात, म्हणजे आम्ही एकत्र कुटुंबात आम्ही सगळी 9 भावंड रात्रीच्या उरलेल्या भाकरी चुरायच्या आणि त्या सकाळी चहा टाकून खायच्या, एवढाच आमचा ब्रेकफास्ट असायचा. पाव बटर मिळणं म्हणजे, पाव आणि बटर मिळणं म्हणजे साहेब बर्गर आणि पिझ्झा मिळण्याचा तो आनंद होता त्या काळात. पाव बटर मिळत नव्हतं त्यावेळेस. शेळ्या भाकरी चुरायच्या, त्याच्यात चहा होतायचा आणि त्याच्यावर नाश्त्यावर शाळा चालू करायची. असा हा व्यवसाय आहे. पण मी ह्या मित्रांना सांगेन की तुम्ही ज्या वेळेस हा व्यवसाय करताय त्यावेळेस तुम्ही जरा जग फिरा म्हणजे थोडं फिरून या. मी परवा आमच्या पतसंस्थेच्या दृष्टिकोनातून मी पारनेरला गेलो होतो. आमच्या मध्ये पारनेर एक गाव आहे, फार पतसंस्था तिथं सरांना माहिती आहे. सर आमचे मार्गदर्शक आहे, आमचे गुरु आहेत. सगळ्या पतसंस्था अडचणीत आल्या. मग त्या पतसंस्था का अडचणीत आल्या म्हणून मी आणि माझा मुलगा त्या पारनेरला गेलो. सगळ्या पतसंस्थेचा अभ्यास केला आणि काय आम्हाला जे ॲनालिसिस करायचं ते केलं आणि येताना आम्ही सुप्याला आलो. सांगायला हरकत नाही सर, सुगाव एवढंच गाव आहे, एवढंच फाटा आहे, असाच आहे सुपा. पण सगळ्या सुप्यामध्ये 25 ते 30 बेकरी आणि या बेकरचे सगळे दुकानं, फक्त एवढाच व्यवसाय सुप्याला. अख्ख्या गावात सुप्याचा हायवे आहे, MIDC आहे, ते आहे, तो उद्योगधंदे आहेत, तो भाग वेगळा आहे. पण फक्त बेकरी व्यवसायाचे 25 ते 30 दुकानं त्या सुप्याला आहे. मग एवढंसं सुपा एवढं मोठं जर एका व्यवसायावर डेव्हलप झालं तर आपला सुगाव फाटा तर त्या निमित्तानं चौफुली आहे. हा संगमनेरवरून येणारा माणूस अकोल्याला जायला ह्या चौफुलीवाल्या आल्याशिवाय जाऊ शकत नाही. कोतुळवरून येणारा माणूस आणि मार्केटिंग आणि सरांनी सांगितलं तोंडात बर्फ, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर नुसतं हेच असून चालत नाही सर. तर तिसरी गोष्ट, तुमच्या मालात दम असावा लागतो. ज्यावेळेस तुमच्या मालात दम असेल त्यावेळेस तुम्ही घाबरायची काय गरज नाही. गाडी चालू केल्याबरोबर गाडीला लगेच 100चं स्पीड येत नाही. मी या मित्रांना सांगेन की गाडी हळूहळू स्पीड घेते, हळूहळू 100% या गाडीला स्पीड मिळेल. ही गाडी 100च्या स्पीडनं 1000% पळेल. थोडंसं पेशन्स ठेवा. काय लगेचच्या लगेच व्यवसाय लगेच पळायलाच पाहिजे असं नाही. आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. आपला समाज बहुजन समाजातली, मी माझ्यासहित आपण सगळी मंडळी बहुजन समाजातली मंडळी, आपल्या समाजातल्या मंडळींना दम निघत नाही. पैसा आला की त्याला काय करावं काय नाही असं होतं. पण ज्यावेळेस सर तुमची 1000 रुपये विक्री होईल त्यावेळेस 50च रुपये तुमचे खरे तुमचे आहेत. 950 रुपये त्या कारागिरांचे, लाईट बिलांचे, त्या मटेरियलचे आहेत, लागणाऱ्या इतर सगळ्या खर्चाचे 50च रुपये तुमचे आहेत. 50च रुपयाची तुम्हाला खर्चायची फक्त परवानगी आहे. पण 50 रुपये न खर्चता तुम्ही जर ते 1000 रुपये परत ते 50 रुपये भांडवलात घातले तर तुमचे पहिले 950 आणि 50 रुपये भांडवल असे 1000 रुपये तुमचं भांडवल होतं. या मार्गाने तुम्ही गेलात तर तुमच्या व्यवसायाला कधीच मागे फिरून पाहायची गरज नाही. हा व्यवसाय 1000% चांगला चालेल, भरभराटीचं होईल. हे मी नवले कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या वतीनं, जनलक्ष्मीच्या सगळ्या परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देईल. आणि या श्री बेकर्सला पुढील दुसरी शाखा लवकरात लवकर ओपन करतील अशी माझ्यासारख्याला खात्री आहे. मार्केटिंग हा भाग आहेच आहे. मी ज्यावेळेस खाली गेला, ज्यावेळेस त्या सुप्याला थांबलो त्यावेळेस आम्ही मोबाईलवर माझ्या मित्रांना लगेच पाहिलं का याला कोणत्या दुकानाला किती स्टार आहे. इथपर्यंत जर मजल सगळी गेलेली आहे तर पुढच्या भविष्यात आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिराती कराव्या लागतील. जाहिरातीशिवाय इथून पुढं काही चालणार नाही. तुमचा व्यवसाय जरी तुमचा अकोल्यात असला, सुगाव फाट्यावर असला तरी याची व्याप्ती खूप मोठी होईल यात मला शंका नाही. पुनश्च एकदा मला बोलवलं, माझा सत्कार केला, मला बोलण्याची संधी दिली, तर या कुटुंबातर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं
अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या नवीन अशा तऱ्हेच्या व्यवसायामध्ये ही आमची तरुण मंडळी जेव्हा प्रवेश करते त्यावेळेला त्यांनी कोणती कोणती पथ्ये पाळली पाहिजेत याच्या संबंधी यापूर्वीच्या अनेकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. छोट्या धंद्यातून देखील उत्कर्ष होतो माणसाचा. आपल्याजवळ टिळकनगर साखर कारखाना आहे. हा साखर कारखाना ज्यांनी उभा केला ते डहाणूकर बैलगाड्याला धावा बसवण्याचं काम करायचे. लोकमान्य टिळकांची त्यांची गाठ पडली आणि टिळक त्यांना म्हणले, अरे डहाणूकर किती दिवस हा धंदा करतो, काहीतरी नवं कर. आणि नवीन काहीतरी व्हावं म्हणून रांजणखोल भागामध्ये नवरा बायको दोघे जण आले. त्या डहाणूकरच्या पायामध्ये एक धसकट घुसलं, त्याचा पाय रक्तबंबाळ झाला आणि त्याने ठरवलं याच ठिकाणी मला व्यवसाय उभा करायचा आहे. आणि त्यातनं टिळकनगरचा कारखाना उभा राहिला. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेच्या काहीतरी घटना घडतात. आता अगदी कळसपासून आपण अकोल्यापर्यंत जर पाहिलं, अनेक व्यवसाय या ठिकाणी उभे राहिले. विठ्ठलनं रोपवाटिका सुरू केली, उत्तमरावांना मंगल कार्यालय सुरू केलं. या ठिकाणी प्रत्येकाच्या जागा ज्या आहेत या जागांच्या मध्ये प्रत्येकानं काही व्यवसाय सुरू केला. आपण आपलं याला रिझर्वेशन पाहिजे, त्याला रिझर्वेशन पाहिजे. इथून पुढे रिझर्वेशनमध्ये देखील तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत. आणि रिझर्वेशनची भी कशा करता मागायची? आम्ही इतरांना सांगतो आम्ही 96 कोळी मराठी. अरे तुमच्या तलवारी गंजून गेल्यात आता. तेव्हा आता नवीन जे उद्योग आहेत ते उद्योगाकडे आपण गेलं पाहिजे. आणि त्या भूमिकेतनं या ठिकाणी या तरुणांनी हा जो उद्योग सुरू केला आहे त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा धंदा उभा राहिला, उत्पादन फार सोपं आहे. त्याची विक्रय व्यवस्था जी आहे ही विक्रय व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल. आता या ठिकाणी प्रथमेश MBA झालंय, मार्केटिंगमध्ये त्यानं MBA केलेला आहे. याचा अर्थ त्याला मार्केटिंगचा अनुभव जरूर आहे. आपल्याकडे अनेक कामं नसलेली मुलं आहेत. या कामं असलेल्या मुलांची एक यादी तयार करा आणि या प्रत्येकाला एक एक गाव वाटून द्या. तू वाशिराला जा, तू इकडं जा, तू तिकडं जा. यातनं तुमचं जे मार्केटिंग होय ते मार्केटिंग या ठिकाणी उभं राहील. जागा भरपूर मोठी आहे. याला जोडून आईस्क्रीम पार्लर तुम्हाला सुरू करता येईल. आणि या आईस्क्रीम पार्लरमध्ये देखील प्रचंड नफा असतो. दुसरा महत्त्वाचा भाऊ पटलाने आता सांगितलं, गाडी एकदम 100च्या स्पीडनं जात नाही. आम्हाला 150च्या स्पीडनं गाडी चालायची अपेक्षा आहे. असं करू नका. या ठिकाणी मारवाडी समाजातला, गुजराती समाजातला मनुष्य जेव्हा धंदा सुरू करतो सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा विक्रय कमी होतो, नफा कमी होतो. संभाजीरावांचं दूध उभं राहिले, पहिल्या दिवशी त्याच्यामध्ये 25 लिटर जर दूध जन्माला आलं, जमा झालं, त्या माणसानं त्यावेळेला जर हाय खाल्ली असती तर आता एवढा मोठा धंदा उभा राहिला नसता. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काही वेटिंग पिरियड असतो, तो वेटिंग पिरियड आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्याचबरोबर या प्रत्येक गोष्टीचं आपल्याकडे लेखी असलं पाहिजे. किती रुपयाचा माल खरेदी केला, यातनं किती रुपये आम्हाला मिळाले, यातनं किती नफा झाला, या नफ्याची गुंतवणूक मी कशी केली, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यावहारिकता, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आमच्याकडे मामा आला, घेऊन जाय बिस्किट तुला, मावशी आली, मावशी पाव घेऊन जा, हे चुकीचं आहे. या ठिकाणी प्रत्येकाकडे पाहिलं, येणारा प्रत्येक माणूस हा तुमचा गिराईक आहे.
या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे. आमचे अनेक धंदे जे गेले याची 2 महत्त्वाची कारणं, उधारी आणि आमच्या जवळचे नातेवाईक. उधारीनं घ्यायचं म्हणजे आमच्या माणसाकडे जायचं. भाऊ तुझ्या बापाचे आमचे किती संबंध, तुझे आजोबांनी, तुझे पंजोबा माझे पंजोबा 1857च्या युद्धात लढत होते, दोघंही पळून आले, एवढा त्यांचा जवळचा संबंध. आणि मग मला एवढं उधार दे, तेवढं उधार दे. आपणही बऱ्याच वेळेला भावनिक होतो आणि तो उधार घेऊन गेलेला माणूस परत कधी येत नाही. आपले अनेक कृषी विकास केंद्र जी उद्ध्वस्त झाली याला कारण फक्त जवळचे नातेवाईक आणि या ठिकाणी उधारीनं आपल्याकडून नेणारी सगळी गिरायकं, याचा हा परिणाम आपण लक्षात घ्या. म्हणून हळूहळू या ठिकाणी माणसं वाचायला सुरुवात होते, माणसं वाचायला येतात. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जर माणसं वाचताना आपण चुकलो तर त्या ठिकाणी जी फार मोठी शिक्षा असते ती शिक्षा आपल्याला भोगावी लागते. म्हणून या ठिकाणी ही जी मंडळी सगळी कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांचं उद्योजक जे आहेत, या सगळ्या उद्योजकांचं मी जरूर अभिनंदन करतो. त्याचबरोबर इथं अनेकांच्या रस्त्याच्या कडेला जमिनी आहेत, त्यांनी देखील छोटे मोठे उद्योग सुरू करायला हरकत नाही. कुठलाही उद्योग करण्यामध्ये कमीपणा नाही. मी अनेक देशांमध्ये गेलो, रशियात गेलो, स्पेनमध्ये गेलो, दुबईमध्ये गेलो, मलेशियामध्ये, सगळ्या ठिकाणी तुम्हाला गुजराती आणि पंजाबी माणसं सापडतात. सगळ्या ठिकाणी असा एकही देश नाही की ज्या देशामध्ये गुजराती आणि पंजाबी माणूस नाही. उद्योग देखील बाकीचे काही नाहीत. या प्रत्येकाची हॉटेल्स आहेत, या हॉटेलमध्ये चांगली सेवा ते देतात आणि म्हणून त्या ठिकाणची माणसं जे ती माणसं त्या हॉटेलमध्ये जातात. दुबईसारखा मुस्लिम देश, तिथे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलचं नाव आहे आईच्या हातचं सुंदर जेवण. इथे हॉटेलचंच नाव आहे. आपल्याकडची सगळी माणसं गेली म्हणजे तिथे जेवण करतायत, तिथली क्वालिटी चांगली आहे. तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, क्वालिटीच्या बरोबर तडजोड करू नका. पैसे कमी मिळतील परंतु क्वालिटीच्या बरोबर तडजोड करू नका. एकदा तुम्ही क्वालिटीच्या बरोबर तडजोड करायला सुरुवात केली, लोकांचा विश्वास नष्ट झाला की मग कितीही जाहिरात केली तरी लोक या ठिकाणी येत नाहीत. म्हणून या ठिकाणी प्रथमेशने MBA केलं आहे. या सगळ्या गोष्टीचा त्याचा अभ्यास आहे, त्यामुळे त्याला जास्त सांगावं असं काही नाही. परंतु आपणही सगळ्यांनी या ठिकाणी गावागावामध्ये आमच्या एका तरुणानं अशा तऱ्हेचा उद्योग सुरू केला आहे, त्या उद्योगाला आपण सर्वांनी त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. अशा तऱ्हेचा विचार गावोगाव सांगावा. आणि त्याचबरोबर त्यांनी बेकरी सुरू केली म्हणून लगेच पुढे दुसरी बेकरी सुरू करायची. आमच्याकडे ती पद्धतच आहे. एकानं बेकरी सुरू केली की मग तो पहिल्यांदा सांगतो हुशार की लाय पैसा मिळतो, घरात पैसे ठेवायला जागा नाही, आणि मग तो दुसरा विचार करतो मी देखील बेकरी काढतो, याची भांडी पडते त्याची भांडी पडते. तेव्हा या ठिकाणी दुसरी कुठली बेकरी उभं राहणार नाही. पहा, दुसरा एखादा उद्योग असेल, ते उद्योग परस्परांना मदतीचे अशा तऱ्हेचे उद्योग या ठिकाणी उभे राहावेत. या ठिकाणी मला यायला उशीर झाला, त्यामुळं तुमचा बराच वेळ वाया गेला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं म्हणजे मी फार वेळेवर जाणारा मनुष्य, परंतु आपण आता मी शेवटाकडून दादा म्हणतो मी त्यांना. दादानी मला 6 वाजता सांगितलं संध्याकाळी, मी 10चं 6 ऐकलं आणि त्याच्यामुळे गडबड झाली. याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो आणि आपला वेळ वाया गेला त्याबद्दल क्षमा करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. महामुनी अगस्त्य महाराजांच्या या पुण्य पावन पवित्र भूमीत आज आमच्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये श्री बेकर्स अँड फूड्स या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं प्रथमेश आणि देशमुख परिवाराला आशीर्वाद देण्याकरता, शुभेच्छा देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्यामध्ये आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक गुरुवर्य परित पावनचे प्रदेशाध्यक्ष, प्रसिद्ध शिवचरित्रकार आणि आपल्या सगळ्यांचे आदर्श आदरणीय प्राध्यापक H.Z. देशमुख सर या ठिकाणी आलेत. अकोले तालुक्यातील ते पहिले चार्टर्ड अकाउंटंट आहेत. या दिशेनं तरुण पिढीच्या करता ते एक मार्गदर्शक आहेत आणि म्हणून त्यांचं मी स्वागत करतो. गोष्ट खरी आहे की ते कधीही वेळ चुकवत नाहीत आणि म्हणून
आज मात्र अनावधानाने त्यांना या ठिकाणी उशीर झाला. नेहमी उशिरा येणाऱ्या माणसांना माफ करायचं कारण नाही, पण अनावधानाने एखाद दुसऱ्याच वेळेला म्हणजे पहिल्यांदाच त्या ठिकाणी सरांची वेळ चुकली आणि सर प्रत्यक्ष सिनियर डिव्हिजन जज आपल्या सगळ्यांचे आणि तरुणांचे आदर्श संभाजीराजे देशमुख यांना त्या ठिकाणी गाडी चालवत घेऊन इथपर्यंत या कार्यक्रमाला पोहोचले. त्यांच्या भावनांचा आपण सर्वजण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया, त्यांचे ऋण व्यक्त करू. सरांचं नवनिर्मितीच्या क्षेत्रामधलं सगळ्या क्षेत्रात सहकारामध्ये आहे, व्यवसायामध्ये आहे, सगळीकडे सर आदर्श आहे. आणि म्हणून उद्घाटन करताना कोणाच्या हस्ते करायचं असं जेव्हा त्या ठिकाणी विचारविनिमय झाला त्यावेळेला ज्या माणसाकडे काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे, ज्यांची नवनिर्मिती आहे, ज्यांच्याकडे काहीतरी सचोटे आहे, आदर्श आहे, व्यवसाय आहे, व्यवसायाच्या करताचे काही नीतिमूल्य आहे, अशा सगळ्या माणसाच्या हातून त्या ठिकाणी उद्घाटन व्हावं म्हणून त्या ठिकाणी सरांची वेळ घेतली. सर या ठिकाणी आलेच, सरांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. याकरता सर्वांनीच खूप मौलिक सूचना आणि मार्गदर्शन केलेत, ज्यामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांचा सर्वदूर लौकिक आहे असे आदरणीय अगस्ती क्लॉथ सेंटरचे सन्मान्य संस्थापक आणि संचालक आदरणीय जनलक्ष्मी परिवाराचे मार्गदर्शक भाऊ पटेलजी नवले, अगस्ती पतसंस्थेचे चेअरमन, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आदरणीय अशोकरावजी देशमुख अण्णा, याचबरोबर आपल्या सगळ्यांचेच एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय संभाजीराजे देशमुख, या परिवाराचे स्नेही म्हणून आदरणीय सुभाषरावजी सयाजीरावजी देशमुख, सेवानिवृत्त प्रशासक आदरणीय BJ देशमुख साहेब, गावच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर अनुप्रिता शिंदे मॅडम, याशिवाय या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आदरणीय सेवानिवृत्त प्राचार्य SP देशमुख सर, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब नानासाहेब देशमुख, साई कृषी सेवा केंद्राचे संचालक आदरणीय आमचे धुमाळ साहेब, याशिवाय आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. ज्ञात अज्ञात आपण सर्व मान्यवर मंडळी आहात. यामध्ये विशेषत्वानं या कार्यक्रमाच्या करता आदरणीय अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक संदीपदादा शेटे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण आपल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय इंजिनियर दातीर साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्योजक यशस्वी आदरणीय अरविंदजी देशमुख साहेब. हो, या निमित्तानं या कार्यक्रमाच्या करता उपस्थित अगस्ती कारखान्याचे संचालक पूर्व चेअरमन आदरणीय प्रकाशरावजी मानंदकर साहेब, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अगस्ती देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त गुलाबरावजी शेवाळे, कारखान्याचे पूर्व संचालक आदरणीय बाळासाहेबजी ताजदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये बहुजनांमध्ये ज्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा नावलौकिक मिळवला हे विजय फुटवेअरचे संचालक आदरणीय रमेश देशमुख, याचबरोबर सुदर्शन प्लायवूडचे संचालक आदरणीय निलेश देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व ज्ञात अज्ञात मान्यवरांचं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण सगळ्यांचा बहुमूल्य वेळ, आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन ही या निमित्तानं या यशस्वी उद्योजकांचे, या तरुण उद्योजकांच्या करता त्या ठिकाणी मार्गदर्शक ठरेल, आशीर्वाद ठरेल, शिदोरी ठरेल. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करताना आदरणीय इंजिनियर प्रकाशरावजी देशमुख साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांनी शेवटी सांगताना सांगितलं की नवनवीन आणखी उद्योग व्यवसाय आपली ज्यांची जागा आहे, ज्यांना शक्य आहे, ज्यांचं भांडवल आहे, ज्यांच्याकडे तरुण कार्यकर्ते मारतात, घरामध्ये मुलं आहेत, नोकऱ्या शोधण्यापेक्षा नोकऱ्या निर्माण कराव्यात. याच कुटुंबाच्या परिवाराचं लवकरच थोड्या दिवसामध्ये आपल्याला आणखी नवीन एका व्यवसायाचं देखील उद्घाटन थोड्या दिवसात या ठिकाणी करायचं आहे. त्यावेळेला आपण सर्वांनी उतरावं अशी विनंती करतो. आपल्याला सर्वांना काही पाहुणे मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामस्थ उपस्थित आहेत. सर्वांचा नामोल्लेख करता येणं शक्य नाही, अनेकांचा केला तरी अनेकांचा राहून जाणं शक्य आहे. आपल्या सगळ्यांची उपस्थिती महत्त्वाचीच आहे. आपल्या सर्वांच्या अल्पपाराची व्यवस्था या ठिकाणी परिवार